नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता सकाळी शिनोरवरनं निघाले, तिथून आली आहे 1 किलोमीटरवर साधारण हे भंडारेश्वर महादेव मंदिर आहे. आलेली आहे. मोठा वटवृक्ष आहे इथे. घाटही खूप छान आहे आणि सूर्यनारायणाचं सकाळी सकाळी सुंदर दर्शन. किती फोटो काढावे तितके कमी वाटत आहेत. आणि खरं सांगायचं तर जे सौंदर्य ॲक्च्युली डोळ्यांनी बघता येतं ते कॅमेऱ्यात नाही कॅच करतायत. पण दुधाची तहान ताकावर त्या आठवणी छान राहतात म्हणून व्हिडिओ आणि फोटोज करायचे. खूपच सुंदर दिसते. मैया फार छान दिसते. इथं मगर दिसते असं म्हणतात, पण मला अजून तरी या परिक्रमेत दिसले नाही आहे मगर. बघूया मगर मैया कधी दर्शन देते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अरे भोग भैया तुमको कल्याण पड़ती यार दादा यार. बरवाडा इथे आता समोर मगर मैया चालली आहे. वो तो मेरे को जाना पड़ेगा दादा. आप त्याच्यामुळे चला या परिक्रमेतही मगरीचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटतंय. मैं जाऊंगा. मस्त पोहत चालली आहे. झकास. एक जरा रुखरुख वाटत होती यावेळेला, अजून मगरीचं दर्शन नाही झालं, पण आता मस्त दर्शन होत आहे. नर्मदे हर मगर मैया. शांत निवांत पोहत मस्त पोहतीये. दिसते म्हणतो आम्ही सगळेजण पळत 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 आलो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. उत्तर तटावरचं शुलपाणी सुरू झालेलं आहे. आज कडीपाणीकडे वाटचाल चालू आहे. मस्त दिसतोय सूर्य, काहीतरी वेगळाच दिसतोय. अशी दूरवर पहाडी दिसते. असे सगळे रस्ते आहेत, चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथून काही फार चढउतार पण नाही आहेत. त्यामुळे तसं म्हटलं तर सुखाचं आहे, म्हटलं तर काय तसं लोनली आहे. कारण चालणारं कोणीच नसतं, नुसती वाहनं येतात जातात. पण छान वाटतं. तरी चालण्याचा आनंद मनसोक्त घेता येतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. आज सकाळी उमरेवरनं निघाले. शुल्कपाणी सुरू झालेलं आहे कालपासूनच, त्यामुळे आता सतत अशी पहाडी दिसते. रस्ते मात्र अतिशय टकाटक सुंदर रस्ते आहेत, पण चालणारं कुणी नाही. त्याचे सबंध निर्मनुष्य रस्ते आणि अगदी नीरव शांतता आहे. आज हवाही खूप छान आहे, म्हणजे छानपैकी हवा सुटली आहे. थंडी नाही वाटत आहे, पण चालायला असं योग्य असं टेम्परेचर वाटतं आहे. त्यामुळे खूप मस्त चालायला मजा येते. फक्त एकटी आहे चालणारी, त्याच्यामुळे जरा टेन्शन येत नाही. कधी कंटाळा येतो, पण कधी बरं पण वाटतं की नामस्मरण पण छान होतं. कोणाची तकतक नाही. आपल्याला हवं तिथं बसायचं, हवं तिथं विश्रांती घ्यायची, हवं तिथं थांबायचं, हवं तेव्हा चालू लागायचं. असे मनाचे राजे असतो आपण. त्याच्यामुळे एकटं चालायला खरंच बरं वाटतं. मस्त सबंध पहाडी अशी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता उमराटला पोहोचेन. 4-1 किलोमीटर अजून असेल. इतकं सुंदर दिसतंय दृश्य. आहा हा 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 हा. आणि चालायला अगदी नीरव शांतता आहे. आता 11, 11:15 झाले. 11:15 होतील आता, पण अजिबात ट्रॅफिक नाही, प्रदूषण नाही. आज हवाही छान आहे, त्यामुळे उन्हाचाही त्रास होत नाही आहे. इतकं सुंदर वाटतं आहे की काय सांगू. खरंच म्हणजे चालण्याचा आनंद ज्याला आवडतो ना घ्यायला, त्याने नक्की इथं एकदा यावं आणि हे थोडंसं इथून चालावं. फारच सुंदर आहे. सगळी ड्राय आहे पहाडी. फार काही असं काही खूप झाडी आहे
किंवा खूप काही सावली आहे अशातला भाग नाही आहे, पण अप्रतिम दिसते, अप्रतिम. आणि हे खरं सांगू, हे सौंदर्य ना हे कॅमेऱ्यात कैद होऊच शकत नाही. हे प्रत्यक्ष जेवढं अनुभवाल तेवढं ते सुंदर जास्तीत जास्त वाटायला लागतं. फारच छान. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी टेमलावरनं आत्ता निघाली एक, जास्ती नाही, अर्धा तासच झाला आहे. जेमतेम 1-2 किलोमीटर आली असेल. मध्ये एक नदी पार करायची होती. आणि ते संबंध अशी पगडंडी आहे, ती पकडून चालायचं आहे. 2-3 किलोमीटर चालल्यावर मग ही पहाडी पार होईल. आजचे साथी येत आहेत मागनं, पुण्याचीच मंडळी आहेत. येतात हळूहळू, कारण जरा निसरडा रस्ता असतो, भीती वाटते थोडीशी. संबंध अशी पहाडी आहे, पूर्ण पहाडी अशी. सूर्य मात्र फार छान दिसतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.